रामगिरी महाराजांचं मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य। संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये पडसाद। 2 ठिकाणी गुन्हे दाखल होऊनही रामगिरी वक्तव्यावर ठाम। वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांचा मुख्यमंत्री शिंदेंकडून संत असा उल्लेख। गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटील यांचाही रामगिरीनं साष्टांग दंडवत। जळगावात सकल हिंदू समाजाच्या निषेध मोर्चाला गालबोट। मोर्चामधल्या काही तरुणांकडून बाईकच्या शोरूमवर दगडफेक। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोणतेही नाव जाहीर करा, माझा पाठिंबा असेल। उद्धव ठाकरेंची घोषणा। तर शरद पवार आणि काँग्रेसकडून सावध भूमिका। उपमुख्यमंत्री अजित पवारांना मावळमध्ये मराठा क्रांती मोर्चाचा घेराव। कायमस्वरूपी मराठा आरक्षण आम्हाला कधी मिळणार, अजित पवारांना सवाल। महाराष्ट्रामध्ये दिवाळीनंतर विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता। गणेशोत्सव, दिवाळी आणि पितृपक्ष असल्याने अजून तारीख जाहीर नाही, निवडणूक आयोगाची माहिती। जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकांची घोषणा। जम्मू काश्मीरमध्ये 3 टप्प्यात तर हरियाणात एकाच टप्प्यात मतदान। 4 ऑक्टोबरला दोन्ही राज्यांमध्ये मतमोजणी। लाडकी बहीण योजनेचा उद्या पुण्याच्या बालेवाडीत भव्य सोहळा। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावरची अवजड वाहनांची वाहतूक 24 तासांकरता बंद। कोलकात्यातल्या महिला डॉक्टरच्या हत्या प्रकरणावरून उद्या इंडियन मेडिकल असोसिएशनचा देशव्यापी संप। 18 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजेपर्यंत ओपीडी सेवा बंद राहणार। राहुल गांधींकडे ब्रिटिश नागरिकत्व, त्यामुळे भारताचं नागरिकत्व काढून घ्या। सुब्रमण्यम स्वामींची दिल्ली हायकोर्टात याचिका। बांगलादेशातल्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचा पंतप्रधान मोदींना फोन। हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचं दिलं आश्वासन। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर। वाळवी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, तर वारसा चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।